श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांच्या आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. येणारी दिवाळी ही तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, शांतता, आरोग्य, त्याचप्रमाणे ऐश्वर्य घेऊन येवो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. अश्विन कृष्ण 12 म्हणजेच दिनांक 18 ऑक्टोबर 2025 या रोजी धनत्रयोदशी व यमदीपदान हे दोन पूजा केल्या जातात. या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन केले जाते, कारण धन्वंतरी देवता ही आरोग्य देवता आहे. या दिवशी धन्वंतरी देवतेचा फोटो घरामध्ये मांडून त्याची पंचोपचार पूजा केली जाते. त्याचप्रमाणे धन्वंतरी मंत्राचा जप केला जातो. धन्वंतरी यांच्या प्रतिमेला फुलांचा हार, त्याचप्रमाणे तुळस वाहून त्यांना नैवेद्य दाखवला जातो व धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेदिक ग्रंथांचे वाचन केले जाते व आपल्या घरातील सर्व मंडळींना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य यासाठी प्रार्थना केली जाते. धन्वंतरी देवता ही आरोग्याची अधिष्ठात्री दैवत आहे आणि त्यामुळेच त्यांच्याकडे दीर्घायुष्य यासाठी प्रार्थना केली जाते. धन्वंतरी देवतेची सेवा म्हणून या दिवशी एक वेळा श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र, त्याचप्रमाणे श्रीराम रक्षा किंवा गीतेचा 15वा अध्याय, त्याचप्रमाणे एक वेळा कालभैरवाष्टक व एक माळ महामृत्युंजय जप हा नक्की करावा. त्याचप्रमाणे धनत्रयोदशी या दिवशी यमदीपदानही केले जाते. वर्षामधून एकदाच आपण यमदेवतेसाठी दीपदान करत असतो. या दिवशी सायंकाळी कणकेचा एक मोठा दिवा करावा. कणकेचा नसेल तर मातीचाही दिवा चालेल. त्यामध्ये तेल व वात घालून तो घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवावा. त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला लावलेली असावी व दक्षिणेकडे दिवा पेटून ठेवून दक्षिण दिशेला तोंड करून व हात जोडून यमराजांचा मंत्र म्हणावा व यमराजाला आपल्या घरातील लोकांवरती कुठलेही संकट येऊ नये, त्याचप्रमाणे अपमृत्यू इत्यादींपासून धोका होऊ नये यासाठी प्रार्थना करावी. यमदेवतांचा मंत्र पुढील प्रमाणे: मृत्युंना दंड पाशाभ्या कालेन शामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजः प्रियता मम. हा मंत्र म्हणून आपण यमदीपदान करावे व आपल्या घरातील लोकांच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी यमाकडे प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ.